नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. आपलं सगळ्यांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही निघालो दिल्लीला. आता आम्ही आहेत वैजापूरला. वैजापूरच्या पुढं आलोत आंध्रसूलला. हे आलो आंध्रसूलचा टोल नाका. एवढ्या भोकाचा टोल नाका आहे घाला. काय काम नसताना पैसे घेतात 550 रुपयाची पावती. तिथून निघालोत सरळ पुढं वांग 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 करीत. आता आम्ही आलोत पुढं डायरेक्ट सरळ आता येवल्यामध्ये आलोत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब या चौकामध्ये. आता इथून राईट मारला डायरेक्ट मनमाडकडं. आता इथून सरळ आता मनमाड रोडला लागलोत. मनमाडला काय ब्लॉक घेतला नाही. आता डायरेक्ट मनमाडमध्ये पोहोचलोय. आता इथून सरळ आम्ही जाणार मालेगावला. आलो आता आम्ही मालेगावमध्ये. आता हे संपला सिंगल रोड. सगळा एवढा भोकाचा सिंगल रोड आहे. आता इथून लागणार आम्हाला फोर लाईन रोड, आपला आग्रा हायवे. आता इथून संपला आमचे सिंगल रोडचे दिवस. आता लागला बघा पुढं. आता आम्हाला लागतोय 4 लाईन हायवे. आणि हा 4 लाईन हायवे पण एवढ्या भोकाचा आहे. याला पण इतके गतिरोधक आहेत ना, त्याचं मापच नाही 4 माणसात काढायला. हे बघा 4 लाईनला कुठं गतिरोधक असते तो. तिथून आलो सरळ पुढं. सरळ आलो पुढं. आता म्हणलं एक चहा प्यावा. पण चहाची काय तलब नव्हती म्हणून स्प्राईटच घेतली. स्प्राईट घेतल्या ते तिथं जरा केळीचे चिप्स भेटले, ते पण घेतले. स्प्राईट मारली आणि मग काय गाडीत बसल्या आपले केळीचे चिप्स खायला चालू केले. ते खात पुढं आलो. इथून पुढचा प्रवास आता आपण उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये पाहू. तरी आपला जर ब्लॉग आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड नाईट भावांनो.